आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींचा आज 9 जून मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1,500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले होते। आता तुम्ही मे आणि जून या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची वाट पाहत होता, तर आज लाडके बहिणींना 9 जून मंगळवार रोजी तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची आणि जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवा मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु याच्या अगोदर तुम्हाला पैसे आलेले नव्हते। परंतु लाडके बहिणींना आजपासून तुमची भरपूर दिवसांची मे आणि जून या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून दोन्ही महिन्यांचे पैसे आता सोडले जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर हे 12 जिल्हे आणि 10 बँका कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खाते या 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाणार आहे। आता बघा लाडके बहिणींना, आज 9 जून मंगळवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे पैसे आता जमा होत आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत, तर त्या प्रमुख बँकांची यादी सुद्धा आता आपण पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये मागील महिन्यांचे पैसे जमा झालेले असतील आणि आता तुम्ही मे आणि जून या 2 महिन्यांची वाट पाहत असाल, तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींच्या खात्यामध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून आमच्याकडे विचारपूस करत होता की कधीपासून मे आणि जून महिन्यांचे पैसे जमा होतील, कारण अख्खा मे महिना संपून गेलेला होता। आता जून महिन्याची 9 तारीख आलेली होती, तरी पण अजून बहिणींना पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं लाडकी बहीण योजना बंद केलेली आहे, आपल्याला आता पैसे येणार नाहीत, अशा प्रकारे लाडक्या बहिणींना वाटत होता। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी प्रचंड नाराज सुद्धा झालेल्या होत्या। आता या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का? राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये आता मे आणि जूनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील त्यांनी लवकरात लवकर 3 कामे करायची आहेत, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील आणि त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। परंतु ज्या लाडक्या बहिणी 3 कामे करणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत। त्या लाडक्या
लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत 3 कामे कोणकोणती आहेत यासोबत लाडक्या बहिणींनो मे हप्त्यासाठी जून हप्त्यासाठी ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडकी बहिणींना एकंदरीत विचार करायला गेलं तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडकी बहिणींनो यापुढे अशा प्रकारच्या बातम्या होणार नाहीत, कारण आजपासून खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा राज्यातील 80 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत। आता या 80 लाख बहिणींचे अर्ज का वगळण्यात आलेले आहेत ते सुद्धा सांगतो। जर तुम्हाला माहिती नसेल की तुमचा अर्ज वगळण्यात आलेला आहे का तुमचा अर्ज वगळण्यात आलेला नाही तर त्याचं उत्तर सुद्धा आता आपण पाहणार आहोत, कारण 80 लाख बहिणींचा या ठिकाणी अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी सुरू झालेली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम पसरलेला होता। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत की ज्या बहिणींचे अर्ज अपात्र झालेले होते तर त्या बहिणींचे अर्ज का अपात्र झालेले होते, त्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही सध्याच्या स्थितीला मे आणि जून या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची वाट पाहत असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आता आपण पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमवतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये, कारण तुमच्या खात्यामध्ये आजपासून डीबीटीच्या अंतर्गत मे आणि जून या 2 महिन्यांचे 3000 रुपये आता जमा केले जाणार आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संभवण्यात येणार आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। राज्यातील ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकांपैकी असेल तर त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये फक्त मे महिन्याचे 1500 जमा होत नाही, तर तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 असे मिळून टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जात आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहिलेली होती, परंतु आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे। आता बघा लाडकी बहिणींना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना तुम्ही प्रमुख 4 पात्रतांमध्ये बसत आहात का, महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का? जर तुम्ही 4 पात्रतांमध्ये बसत असाल, महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जात आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, कोणाकोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही मे आणि जून या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची वाट पाहत असाल तर तुम्हाला आता खऱ्या
अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आता तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत। आता बघा लाडकी बहिणींना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना सर्व मिळून किती पैसे तुम्हाला आता मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत आणि मागील हप्त्यांचे पैसे कोणाला मिळणार आहेत, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता देत आहेत। तर बघा लाडकी बहिणींना सर्व मिळून किती पैसे, तर तुमच्या खात्यामध्ये मेचे 1500, जूनचे 1500 असे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2500 म्हणजेच 2500 रुपये असे टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये आता 5500 रुपये जमा केले जाणार आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो, राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500, मार्चचे 1500, एप्रिलचे 1500 असे मागच्या 4 महिन्यांचे टोटल मिळून 6000 रुपये जमा झालेले नसतील तर त्यांना मागच्या 4 महिन्यांचे 6000 रुपये, मे जूनचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये असे हे 9000 रुपये आणि हे 2500 रुपये टोटल मिळून 11,500 रुपये काही बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे, यापुढे आता वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवतो। तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांपैकी परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, यासोबत यवतमाळ जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, यासोबत वरच्या साईडचा जालना जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा, नंदुरबार असेल तर अशा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर बघा लाडकी बहिणींना, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे हे विस्तांतर केले जाणार आहेत। जर तुम्ही लाडकी बहिणी असाल आणि तुम्ही जर लाडकी बहिणींना मे आणि जून या हप्त्यांची वाट पाहत असाल आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुमची आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी करू नका। लवकरच तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता हे पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा आता मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नका।